तर तीच मागणी होती, CID आणि SIT स्थापन करून जशी संतोष भाईच्या देशमुख प्रकरणात झाली तशीच आमच्या बी प्रकरणात व्हावी, तात्काळ आरोपी अटक व्हावेत. पण SP सरांनी आश्वासन दिलं की माझ्यावर विश्वास ठेवा. मग एवढं आपल्याला म्हणल्याच्या नंतर माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही उपोषण स्थगित करा SP सर मध्ये. मग त्यांच्या विश्वासाला मान देऊन 1 महिन्याची अवधी दिली आहे आम्ही त्यांना. मात्र मागच्या वेळेस देखील 25 तारखेला तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता आणि 7 दिवसाचा कालावधी परत त्यांना दिला होता. आता हा दिलेला तो कालावधी असणार 1 महिन्याचा, हा शेवटचा असेल का त्यानंतर पुन्हा परत? नाही, हे शेवटचाच असणार. त्यानंतर मी कालावधी देणार नाही. शेवटचा कालावधी असणार त्यांना ही 1 महिन्याचा. मग काय पोलिसांना काय सांगणार असेल किंवा पोलीस अधीक्षकांना काय सांगितलं असेल? 1 महिन्यामध्ये त्यांनी आरोपी अटक केले तरच हे शांत होईल किंवा नाही पुढचे काय? त्यांना सांगितलंच आहे ना, 1 महिन्याच्या अगोदर जर आरोपी अटक केले तर ठीकच आहे, नाही तर मग अजून आंदोलन होतील, अजून उपोषण होतील. पण न्याय जोपर्यंत मिळत नाही तोवर मी लढतच राहणार. कारण मला संपूर्ण आता मसाजोगवाले ग्रामस्थ आले तर सगळ्यांची मला पाठिंबा आहे. आता सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे. सुप्रियाताईंनी सकाळपासून 4 वेळेस मला कॉल केला. मग त्यांच्या सगळ्यांचा अजून संमतीला मान देऊन मी फक्त SP सरांवर विश्वास ठेवून आजचं उपोषण स्थगित केलं आहे.